नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सोपान तेलखडे। आज आपण सर्वप्रथम मी विदर्भातील, राजस्थानमधील आणि मराठवाड्यातील सर्व संत्रा उत्पादक शेतकरी बंधूंचे हार्दिक स्वागत करतो। आजचा जो हा व्हिडिओ आहे तो आपण आंबिया बहार ताण व्यवस्थापन या विषयावर सादर केलेला आहे। तरी मला सर्व शेतकरी बांधवांना सांगायचं आहे की ताण व्यवस्थापन चालू असताना झाडांमध्ये तळणभर सोडल्यानंतर झाडामध्ये स्टोरेज, त्यानंतर कार्बन, नायट्रोजन, सायटोकायनिन आणि हे न्यूट्रिएंट झाडामध्ये स्टोरेज होणं गरजेचे आहे। जोपर्यंत झाडामध्ये हे स्टोरेज होत नाही तोपर्यंत पाणी दिल्यावर एका स्ट्रोकमध्ये बाग फुटत नाही। बहुतांश यावर्षी काय झालेलं आहे की 2 महिन्यापासून काही बागांचे पाणी बंद आहे आणि हे पाणी बंद असल्यामुळं वातावरण स्टेबल नाही आहे। मध्यंतरी काय झालं की 4 ते 5 दिवस सतत बदल होती आणि हे बदल असल्यामुळं झाडामध्ये नायट्रोजनचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आणि नत्राचं प्रमाण वाढल्यामुळं पानामधलं हरितद्रव्य कायमच राहिलं। जे झाडं डॉर्मन्सीमध्ये सुप्तावस्थेमध्ये गेलेले होते ते नत्राचा रेशो वाढल्यामुळं पूर्ण ऍक्टिव्ह झाले आणि त्यामुळं झाडाचा ताण पूर्णतः सुटला। म्हणून मला सर्व शेतकरी बांधवांना सांगायचं आहे की झाडाला नैसर्गिक ताण देत असताना जर पुरेसं झाडामध्ये स्टोरेज झालं नाही आणि जर आपण त्याला पाणी दिलं तर बगीचा हा एका स्ट्रोक मध्ये निघत नाही। दरवर्षी आपल्याला तेच पाहायला मिळते, आपले 2 पाणी झाले, 3 पाणी झाले तरी आपली बाग फुटत राहते। तर हे सगळं झाल्यामुळे काय होते की आपला फवारणीवर नियंत्रण ठेवल्या जात नाही, किडीचं एकात्मिक व्यवस्थापन होत नाही आणि फवारणीचा खर्च सुद्धा आपला त्या ठिकाणी वाढते आणि नवती सुद्धा एका स्ट्रोक मध्ये निघत नाही। आणि दुसरा विषय, ज्यावेळेस आपला बगीचा तोडणीला येते, हार्वेस्टिंग पिरियड येते, त्यावेळेस आपला एका स्ट्रोक मध्ये बाग येत नाही। म्हणून पहिल्या स्ट्रोक मधले संत्रा आपले गळून जाते आणि सेकंड थर्डचेच माल आपल्या बगीचामध्ये कायमस्वरूपी राहते। तर नैसर्गिक ताण म्हणजे काय? नैसर्गिक ताण म्हणजे झाडाची कायिक वाढ थांबल्यानंतर जमिनीत वाहणारं जे अन्नद्रव्य आहे हे जर प्रॉपर त्या फांद्यांमध्ये जर स्टोर झालं, म्हणजे अन्ननलिकेद्वारे जर त्या फांदींमध्ये पानांमध्ये जर स्टोरेज झालं तर एका वेळेच्या पाण्यात तुमचा 1 स्ट्रोक मध्ये बाग निघते। तर त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे की बरेच शेतकरी खूप हाय संजीवक त्या ठिकाणी वापरून राहिले, झाडाला चिमून राहिले, झाड पिवळे पडून राहिले। पण मला ते शेतकऱ्यांना एकच सांगायचं आहे की चिम घेणे म्हणजे झाडाला ताण बसला असं नाही आहे। जोपर्यंत तुमच्या झाडामध्ये फॉस्फरसचा रेशो वाढत नाही, फॉस्फरसचा रेशो वाढून पानाची पुंगडी तयार होत नाही, पानाची बिळी तयार होत नाही, तोपर्यंत झाडामध्ये ताण घेतला किंवा स्टोरेज झालं हे आपण समजू शकत नाही। 98% फॉस्फरस ज्यावेळेस झाडामध्ये स्टोर होते त्यावेळेस झाडाची जी पानं आहे ही पूर्ण अशी वरते आकाशाच्या दिशेने जाते आणि हे 100% जर झालं तर आपण समजून जायचे की आपल्या झाडानं नैसर्गिक ताण 100% घेतलेला आहे आणि कार्बन, नत्र या दोन्ही अन्नद्रव्याचा स्थिरीकरण संचय आपल्या झाडांमध्ये झालेला आहे। तर सर्वप्रथम आपल्याला नैसर्गिक जर आपल्या झाडांना ताण बसलेला नसेल, पानामध्ये क्लोरोफिल वाढलेलं असेल किंवा पानामध्ये पाण्याचं बाष्पीभवन झालं नसेल तर आपण तिथं उपाययोजना म्हणून काय करू शकतो की मार्केटमध्ये एक ग्लुकोनेटेड टेक्नॉलॉजीवर आधारित एक लिक्विड फॉस्फरस नावाचं औषध येते, ज्यामध्ये 93% फॉस्फरस येते, 6% अमिनो ऍसिड येते, 3% नायट्रोजन आणि 2% ऑर्गॅनिक कार्बन। हे सगळं झाडाची कायिक वाढ थांबल्यानंतर झाडामध्ये तुमचं स्टोरेज वाढवण्यासाठी काम करते। आता ज्या बगीचांमध्ये हा प्रॉब्लेम आहे त्यांनी जर ह्या लिक्विड फॉस्फरसचा फवारा त्या ठिकाणी घेतला तर 100% त्या झाडाला नैसर्गिक ताण बसेल। आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं जर झालं तर तुम्ही जे केमिकल यूज करता हे केमिकल यूज केल्यानंतर झाड 100% चिम तर पकडतेच, पण त्यासोबत 50 ते 60% तुमची पानगळ सुद्धा होते। आंबिया बहार, मुरुक बहार, कोणताही बहार जर असताना जेव्हा आपण तानावर बाग सोडतो तर कुठल्याही प्रकारची पानगळ बगीचामध्ये झाली पाहिजे नाही, कारण बगीचामध्ये जेवढी तुम्ही जुनी पत्ती साठवून ठेवाल तेवढा तुमचा आंबिया बहार कायमस्वरूपी टिकून राहते। कारण आता निघालेली जी नवती आहे ह्या नवतीचं रूपांतर पानामध्ये होईपर्यंत कमीत कमी 6 महिन्यापर्यंत आपल्याला ते नवती सांभाळून ठेवावं लागते। म्हणून जुनी पत्ती झाडावर असणं गरजेचं आहे। म्हणून नैसर्गिक ताण जर झाडांना द्यायचा आहे तर तुम्ही त्या ठिकाणी लिक्विड फॉस्फरस जे येतं ते लिक्विड फॉस्फरसचा फवारा घेऊ शकता। लिक्विड फॉस्फरस मारल्यामुळं पूर्ण एका स्ट्रोकमध्येच तुमची बाग निघल। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, ज्यांनी 15 नोव्हेंबर 25 नोव्हेंबरला पाणी दिलेलं आहे त्यांच्या पूर्णतः बागा सध्या स्टॉप झालेल्या आहे, कारण कुठल्याही प्रकारची क्रिया झाड करत नसून झाड पूर्णतः सुप्त अवस्थेमध्ये आहे। त्याचं एक मात्र कारण म्हणजे ही जी थंडीची लाट सध्या या ठिकाणी चालू आहे आणि या थंडीमध्ये जो गारवा आहे त्यामुळे झाड पूर्ण डॉर्मेन्सी मध्ये आहे
तर मला त्या सर्व शेतकरी बांधवांना सांगायचं आहे की तुमचं जे पाण्याचं ठरलेलं नियोजन आहे तर तुम्ही पाण्याचं नियोजन थोडंसं त्या ठिकाणी वाढवून द्यावं. आणि जर तिथं बगीच्यामध्ये तुम्ही गरमाट जर तयार केली तर त्या गरमाटमुळे तुम्हाला तिथं फायदा सुद्धा त्या ठिकाणी होऊ शकते. आणि दुसरा महत्त्वाचा विषय, जर हार्मोन्शियल झाडामधले हार्मोन्स ब्रासिनोलाइट असेल, DS6 असेल, एलमिनो असेल, सायटोकायनिन असेल, हे हार्मोन जर नॅचरली वर्क करत नसेल तर तुम्ही फवारणीच्या स्वरूपात ॲडिशनल तिथं हार्मोन्स घेऊ शकता आणि त्यासोबत तुम्ही तिथं न्यूट्रिएंट घेऊ शकता. हे न्यूट्रिएंट जर तुम्ही त्या ठिकाणी घेतले तर तुमचा बगीचा कमीत कमी तुम्हाला ॲक्टिव्ह झालेला दिसेल, बॉल फुगलेला दिसेल आणि प्रोसेसमध्ये दिसेल. हे फवारणी ज्यांनी 15 नोव्हेंबर 20 नोव्हेंबरच्या दरम्यान पाणी लावलेलं आहे त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी हे द्यायचं आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की ज्या शेतकऱ्यांचे पाणी दरवर्षी ठरल्याप्रमाणे 20 डिसेंबरला लागणार होते तर त्या शेतकऱ्यांना मला एक असा मेसेज द्यायचा आहे की 22 डिसेंबर ते 28 डिसेंबर क्लायमेटिक बदल आपल्याला सांगितलेले आहे की बदल आहे, तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता सांगितलेली आहे. म्हणून या वातावरणामध्ये कोणीही पाण्याचं नियोजन करायचं नाहीये. कारण तुम्ही यावेळेस जर पाण्याचं नियोजन केलं आणि थंडीच्या लाटीत जर बगीचा सापडला तर तुमचा बगीचा डॉर्मेन्सीमधून निघाला कमीत कमी 2 ते 3 पाणी होईपर्यंत तो प्रोसेसमध्ये लागणार नाही. म्हणून थोडंसं लेट कधी आपण पाणी केलं तर काही फरक पडणार नाही. त्यामुळं तुम्ही डिसेंबर 28 पर्यंत कोणीही पाणी लावायचं नाही आहे, 28च्या नंतरच लावायचं आहे. आणि एक सांगायचं झालं, बऱ्याच लोकांचे मेसेजेस येत आहे की आम्हाला कल्टिवेट करायचं आहे, कल्टिवेशन करायचं आहे. तर कल्टिवेशन करण्याची ही जी वेळ आहे ही योग्य नाही आहे. कारण यावेळेस जर तुम्ही कुठलंही यंत्रणा मशिनरी जर तुमच्या बगीच्यामध्ये आंतर मशागतीसाठी जर दिल्या तर त्या आंतर मशागत करत असताना टोकावरच्या ज्या तुमच्या रूट झोन आहे संत्र्याच्या ह्या पूर्ण डॅमेज होतात, ह्या तुटतात. आणि रूट झोन डॅमेज झाल्या की झाडाला प्रॉपर जो न्यूट्रिएंट सप्लाय पाहिजे तो न्यूट्रिएंट सप्लाय मिळत नाही. आणि न्यूट्रिएंट सप्लाय न मिळाल्यामुळे झाडा पूर्ण कमकुवत होतात, फुटीला प्रॉब्लेम जातात आणि तुमच्या रूट झोन सुद्धा ब्लॉक होते. म्हणून कोणीही कल्टिवेशन सुद्धा करायचं नाही आहे. ज्या बगीच्यामध्ये पट्ट्या फाडलेल्या नाही आहे, दांड नाही आहे, त्यांना आपण पहिलं जे पाणी आहे त्यांनी जर स्प्रिंकलरचं पाणी दिलं ते सुद्धा योग्य आहे. एक 8 तासाचं जर समजा 20 फुटावर तुम्ही स्प्रिंकलर लावलं तर ते पाणी सुद्धा त्या ठिकाणी चांगलं पाणी होते. त्यामुळं कोणीही आंतरमशागत आपल्याला त्या ठिकाणी करायची नाही आहे. ठीक आहे, धन्यवाद.